येत्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी दिली। महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढण्याचा निर्णय असून उमेदवारांची निवड ही सर्वेक्षणाच्या आधारे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाली। सर्वेक्षणात ज्यांचे नाव पुढे येईल त्यांचे मेरिट सर्वाधिक असेल अशाच उमेदवारांना भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। चैनसुख संचेती यांनी सांगितलंय की चंद्रपूर महानगरपालिकेसाठी एकूण 458 इच्छुक उमेदवार आहेत। भाजपकडून 69 प्रभागांमध्ये उमेदवारी मागण्यात आली होती आणि त्या सर्व उमेदवारांचे इंटरव्ह्यू पूर्ण झाले आहेत। येत्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना श्री एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय आहे आणि संभाव्य उमेदवार हे सर्वेमध्ये ज्यांची नावं येतील, ज्यांचे इलेक्टिव्ह मेरिट हे सर्वात जास्त असेल अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तिकीट देतील अशा प्रकारची बैठक यापूर्वी झाली आणि सर्व उमेदवार जवळपास 458 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाकडे एकूण 17 प्रभागामध्ये त्यांनी उमेदवारी मागितली होती आणि त्या सर्वांचा इंटरव्ह्यू हे झालेला आहे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी एक दिलानं एक मतानं पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढणार आहे आणि आपला भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेचा भगवा हा चंद्रपूर महानगरपालिकेवर फडकवणार आहे हा सर्वांचा निर्णय झाला आहे। सर्व एक दिलानी एक मतानी हा सर्व निर्णय प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि सर्व निवडणूक महानगरपालिकेची पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार झालेला आहे। कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मतभेद हे कुणाकडेही दिसून आले नाही। त्यांचा आवाज चालला होता। कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कोणत्याही प्रकारची चर्चा नाही। सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शेवटी निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वच लोक आहेत आणि त्या लोकांनी आपापल्या मतांनी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्वांची नावंसुद्धा या ठिकाणी सुचवलेली आहे आणि आज सर्व एक मतानं एक दिलानं सर्व नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज हे सर्व युतीचं ठरलेलं आहे। धन्यवाद। आधी जी यादी आली त्याच्यामध्ये लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।